इंटरनेट डाटाचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी केवळ व्हॉइस कॉल आणि SMS यांच्यासाठी रिचार्ज कूपन जारी करण्याचे आदेश भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरण अर्थातच ट्रायने दिले आहेत। याशिवाय ट्रायने 90 दिवसांचे विशेष रिचार्ज कूपन काढून त्यास 365 दिवसांपर्यंतचे कूपन तयार करण्यासाठी आता सांगण्यात आलेलं आहे। 4G आल्यानंतर देशात मोबाईल इंटरनेट सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला। गावोगावी आणि घरोघरी स्मार्टफोनद्वारे इंटरनेटचा वापर होऊ लागला। मात्र या धामधुमीत कंपन्यांनी केवळ व्हॉइस कॉल व SMS ची सुविधा असलेले रिचार्ज कूपन साठवून केवळ डाटा पॅक्स ग्राहकांना उपलब्ध करून दिले। याची व्यवस्था निर्माण करण्यात आली। त्यामुळे ज्या ग्राहकांना डेटाची गरजच नाही त्यांनाही डेटा पॅक घेणे बंधनकारक बनले। याच पार्श्वभूमीवर ट्रायने केवळ व्हॉइस कॉल आणि SMS यांचे पॅक जारी करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत। त्यामुळे आता वोडाफोन आयडिया म्हणजेच VI, जिओ आणि एअरटेल तसेच BSNL या कंपन्यांना हे नियम मानावेच लागणार आहेत। ट्रायने दूरसंचार कंपन्यांना कोणत्याही किमतीचे रिचार्ज वाउचर जारी करण्याची अनुमती दिली आहे। मात्र कमीत कमी 10 रुपये किमतीचे एक रिचार्ज कूपन जारी करणे कंपन्यांना आता बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे ग्राहकांना आता डेटा न वापरता केवळ आउटगोईंग आणि इनकमिंगसाठीचा रिचार्ज वापर करून मोबाईल वापरता येणार आहे। म्हणजेच ग्राहकांना आता 50 ते 100 रुपयात महिनाभर मोबाईल इनकमिंग आणि आउटगोईंगसाठी अनलिमिटेड कॉलिंगसाठी वापरता येणार आहे। त्यामुळे ग्राहकांसाठी ही एक पर्वणीच मानली जात आहे।